नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर कसे आहात? मजेत ना? तर आज आपण MST PYQ सिरीजचं SHM चॅप्टरचं लास्ट लेक्चर बघणार आहोत आणि त्याच्यामधले काही राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते आज आपण कंप्लीट करू. म्हणजे आज आपला SHM चॅप्टरचा एंड होतोय. तर बघा इकडं, आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन बघा, तुमच्यापुढं स्क्रीनवरती येते क्वेश्चन नंबर. तर all the springs in the figure ABC are identical, each having force constant K. Mass EM is attached to each system if TA, TB, TC are the time periods of the oscillations of three system in figure ABC. आता इथं फिगर्स दिसत नाहीत, तर ते मी फिगर्स ड्रॉ करतो. तर फिगर असे आहे. ए फिगर जी आहे ते एक स्प्रिंग जोडलेली आहे, त्या स्प्रिंगला एक मास एम जोडलेलं आहे. ओके, याचा कॉन्स्टंट के आहे. त्याच्यानंतर सेकंड डायग्राम जी आहे ही आहे फिगर ए. त्याच्यानंतर ही फिगर बी जी आहे, तर त्याच्यामध्ये दोन स्प्रिंग अशा जोडलेल्या आहेत आणि त्या दोन स्प्रिंगला एक मास एम जोडलेलं आहे. ओके, आणि तिसरी डायग्राम जी आहे त्या डायग्राममध्ये काय केलेलं आहे, तर आपल्याला सी डायग्राम आहे आणि या पद्धतीनं दोन स्प्रिंग अशा पॅरलल जोडलेल्या आहेत आणि त्यांना एक कॉमन मास जोडलेलं आहे. तर हा प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे? के आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. या पद्धतीनं आपला क्वेश्चन आहे. क्वेश्चन मधली डायग्राम राहिलेली होती, मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू आता, तर फर्स्ट केसमध्ये ए डायग्राम बी सी आणि असे दिलेले तर स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये स्प्रिंग कॉन्स्टंट किती होते, तर सिरीजमध्ये असताना स्प्रिंग कॉन्स्टंट हा डिवाइड होते, म्हणजे किती होते, तर ते K/2 येते. ह्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट दोघांचा रिझल्टंट जो आहे तो किती आला, K/2 आला. आणि पॅरलमध्ये किती होते, तर ते ॲड होते K+K, म्हणजे किती झाला, हा 2K झाला, हा K/2 झाला आणि हा इथं आहे पहिल्या केसमधला के. तर आपल्याला आता टाइम पिरियड ABC बघायचं. तर टाइम पिरियड ABC बघत असताना मी काय करतो, तर लक्ष द्या इकडे काय म्हणतोय. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो T=2π × m डिवायडेड बाय के. ओके, तर टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट के. आता ए आणि बीचा टाइम पिरियड जर आपण कंपॅरिझन केला, टाइम पिरियड ऑफ ए डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ बी, आपल्याला सगळे ऑप्शन चेक करावे लागतील. तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. तर कॉन्स्टंट ऑफ ए इन्व्हर्समध्ये येईल स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ ए आणि स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ बी अशा पद्धतीनं इन्व्हर्समध्ये येते. ओके, आता यांच्या व्हॅल्यूज मी लिहितो. तर टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट ए डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ बी इज इक्वल्स टू, व्हॅल्यूज लिहिल्या मी, तर के ऑफ बी, बीचा स्प्रिंग कॉन्स्टंट जे आहे ते K/2 आहे आणि एचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे ए डायग्राममधला तो आहे के. या पद्धतीने के के कॅन्सल झाला. टाइम पिरियड ऑफ ए डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ बी इज इक्वल्स टू 1/√2. जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, √2 टाइम्स टाइम पिरियड ऑफ ए इज इक्वल्स टू टाइम पिरियड ऑफ बी. असं एक आहे, ऑप्शन आहे का ते चेक करू. टाइम पिरियड ऑफ बी इज इक्वल्स टू √2 टाइम्स टाइम पिरियड ऑफ ए. नो ऑप्शन. असं आहे टाइम पिरियड ऑफ बी इक्वल टू 2a. टाइम पिरियड ऑफ ए आणि बीचं रिलेशन असला एकच ऑप्शन आहे, तो पण रॉंग झाला. टाइम पिरियड ऑफ ए इक्वल टू √2 टाइम्स बी, हे दोन ऑप्शन तर आपले कॅन्सल झाले. आता आपण काय करू, तर ए आणि सी मध्ये चेक करू. टाइम पिरियड ऑफ ए आणि टाइम पिरियड ऑफ सी मध्ये चेक करू आपण काय ते बघू. तर लक्ष द्या इकडं, टाइम पिरियड ऑफ ए डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ बी. बीचं काम संपलंय, तर ए आणि सी मध्ये चेक करू म्हणतोय. ते नसेल तर मग राहिलेलं डायरेक्ट ऑप्शन आपला आन्सर असेल. टाइम पिरियड ऑफ ए आणि टाइम पिरियड ऑफ सी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट ऑफ सी डिवायडेड बाय कॉन्स्टंट ऑफ ए, इनवर्स प्रोपोर्शन मध्ये TA डिवायडेड बाय TC इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये कॉन्स्टंट ऑफ सी. सी स्प्रिंगचा कॉन्स्टंट किती आहे, तो आहे 2K आहे आणि कॉन्स्टंट ऑफ एचं व्हॅल्यू किती आहे, के आहे. के कॅन्सल झाला. तर टाइम पिरियड ऑफ ए इज इक्वल्स टू √2 टाइम्स टाइम पिरियड ऑफ सी. हा पण ऑप्शन आहे का, ए आणि सीचं रिलेशन असलेला हा पण ऑप्शन नाही, म्हणजे राहते आपलं एक ऑप्शन बी राहते. तर तो पण चेक करू आपण, फायनली बघू आपण एकदा. ओके, तर टाइम पिरियड ऑफ बी आणि टाइम पिरियड ऑफ सी, टाइम पिरियड ऑफ बी डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ सी इज इक्वल्स टू √. इनवर्स प्रोपोर्शनमध्ये कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट ऑफ स्प्रिंग सी डिवायडेड बाय कॉन्स्टंट ऑफ स्प्रिंग बी. टाइम पिरियड ऑफ बी डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ सी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं. स्क्वेअर रूटमध्ये काय लिहितं, कॉन्स्टंट ऑफ सीची व्हॅल्यू 2K आहे. ओके, व्हेरी गुड, 2K डिवायडेड बाय कॉन्स्टंट ऑफ बी. बीची व्हॅल्यू किती असते, बीचा कॉन्स्टंट किती इथं दिसतंय, K/2 दिसतंय, ते लिहिलं आपण K/2. ओके, 2 न्यूमरेटरला गेला. टाइम पिरियड ऑफ बी डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ सी इज इक्वल्स टू 2 न्यूमरेटरला गेला, तर तो किती होतो, 4K डिवायडेड बाय के. के कॅन्सल झाला. फायनली टाइम पिरियड ऑफ बी डिवाइड बाय टाइम पिरियड ऑफ सी इज इक्वल्स टू
टू येते, टी बी इक्वल टू 2 टाइम्स टी सी, टी बी इक्वल टू 2 टाइम्स टी सी, ओनली ऑप्शन नंबर डी. आपण हे सगळे व्हेरीफाय केले. कशामुळे केले तर कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. टाइम पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट असा आहे फॉर्म्युला आणि त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह केलं. डायग्राम दिलेल्या नव्हत्या, डायग्राम इथं रफ झालं म्हणजे आलेलं नव्हतं डायग्राम, तर इथं डायग्राम मी आपण ड्रॉ केलेलं आहे आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह केलं. तर ही आपला ऑप्शन नंबर डी आहे. हे लिहून घ्या एकदा, केअरफुली बघा. ओके, चल आपला क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघू. सेकंड क्वेश्चन आजचा क्वेश्चन असा आहे, इफ द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ मास एम इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग इज 2 सेकंड, देन द पिरियड ऑफ सस्पेंडेड मास 4m विथ द सेम स्प्रिंग विल बी. टाइम पिरियड, मास आणि सेम स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट सेम दिलेला आहे असा मिनिंग होतो त्याचा. बघा इकडं, पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ मास एम सस्पेंडेड फ्रॉम द स्प्रिंग इज 2 सेकंद. टाइम पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एम डिवायडेड बाय के. सेम स्प्रिंग आहे, के कॉन्स्टंट, 2 पाय कॉन्स्टंट आहे. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर आपण लिहिलं T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू M2 डिवायडेड बाय M1 हे स्क्वेअर रूटमध्ये येईल इज इक्वल्स टू M2 ची व्हॅल्यू आणि M1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. तर M2 ची व्हॅल्यू आहे 4M आणि M1 ची व्हॅल्यू आहे किती आहे ती M आहे. व्हेरी गुड. ओके, तर T2 डिवायडेड बाय इनिशियल टाइम पिरियडची व्हॅल्यू पण दिलेली आपल्याला 2 सेकंद दिलेली. 2 सेकंद इज इक्वल टू MM कॅन्सल झाला, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 येतंय. फायनली T2 इज इक्वल टू इंटू 2 4 सेकंद हे आन्सर आहे. फायनल टाइम पिरियड बिकम्स 4 सेकंद. ऑप्शन नंबर डी आहे आपल्याकडं. ओके, या पद्धतीनं सिंपल, एकदम सिंपल वेनी सोल्युशन आहे. समजून घ्या, लिहून घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन नंबर 3. The length of the simple pendulum is made 3 times the original length. If t is the original time period, then the new time period will be. टाइम पिरियड आणि लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलमचं रिलेशन असला फॉर्म्युला बघायचा. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे बघा इकडं. तर टीचा फॉर्म्युला टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एल डिवायडेड बाय जी. टाइम period is directly proportional to square root of length T2 divided by T1 is equals to directly proportional आहे तर अंडर रूट L2 divided by L1. T2 divided by इनिशियल टाइम पिरियड जे आहे ते टी घेतलेला आहे. फायनल टाइम पिरियड आपल्याला फाइंड करायचा आहे आणि याच्यामध्ये काय दिलंय तर L2 अपॉन L1. न्यू टाइम पिरियड विचारलाय. कधी पण लेंथ आहे 3 टाइम्स केली. इनिशियल लेंथ L घेतली तर फायनल लेंथ 3L होती. L कॅन्सल झाला, टी राईट साईडला गेला तर T2 इक्वल टू फायनली √3 इंटू टी. T2 इक्वल टू √3 इंटू टी हे आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी आहे. ओके, समजतंय. तर लिहून घ्या क्वेश्चन कसा आहे. एकदम सिंपल क्वेश्चन होता. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे, क्वेश्चन नंबर 4 आजचा आहे. As shown in the figure, S1, S2 are identical springs with spring constant K is the oscillation frequency of the mass EM is EF. If the spring S2 is removed, the oscillation frequency will be. डायग्रामच दिसत नाही इथं, पण परत एकदा डायग्राम आहे. या पद्धतीने ही डायग्राम मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. अशा 2 स्प्रिंग जोडलेले आहेत. एक स्प्रिंग आहे S1, त्याच्यामध्ये मास M1 जोडलेला आहे, M जोडलेला आहे. दुसरी स्प्रिंग आहे या पद्धतीनं जोडलेली आहेत. रिजिड सपोर्टला स्प्रिंग 2 जोडलेल्या आहेत. दोन्ही आयडेंटिकल स्प्रिंग आहेत S1 आणि S2, म्हणजे दोन्हीचा स्प्रिंग कॉन्स्टंट के एवढा आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल आधी ह्या स्प्रिंग ज्या आहेत त्या सिरीजमध्ये आहेत का पॅरलमध्ये आहेत हे समजणं गरजेचं आहे. तर बघा इकडं, ह्या दोन्ही स्प्रिंगचं एक टोक रिजिड सपोर्टला जोडलेलं आहे, दुसरं टोक एका कॉमन मासला जोडलेलं आहे. याचा अर्थ त्या दोन्ही पण स्प्रिंग पॅरलमध्ये आहेत, सिरीजमध्ये नाहीत. जर त्या दोन स्प्रिंगचं एक टोक डायरेक्ट एकमेकांना जोडलेलं असेल तर त्या सिरीजमध्ये असतात, अदरवाईज त्या पॅरलमध्ये घेतली आपण पॅरलमध्ये घेतात तर पॅरलमध्येच आहेत. तर इनिशियल पहिली कंडिशन जे आहे, इनिशियली स्प्रिंग कॉन्स्टंट जो असतो तो के पी इक्वल टू किती असतो, टोटल ॲडिशन एवढा असतो, के प्लस के इक्वल टू 2K. आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी फाईंड करायची. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का बघा इकडे मी लिहितो. एफ इज इक्वल्स टू 1/2 पाय इंटू अंडर रूट के डिवायडेड बाय एम असा फॉर्म्युला आहे. टाइम पिरियडचा उलटा झाला फॉर्म्युला. टी इक्वल टू, बरोबर आहे हां, टाइम पिरियडचा टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एम बाय के असतो. फ्रिक्वेन्सीचा एफ इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट के डिवायडेड बाय एम, म्हणजे फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्प्रिंग कॉन्स्टंट के. ओके, तर इनिशियल स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे तो के पी इक्वल टू 2K आहे आणि न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे तो एक स्प्रिंग रिमूव्ह केलेली आहे, त्यावेळेस न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट K2 इज इक्वल टू किती असणार आहे, के एवढा असणार आहे. हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्या कंडिशनमध्ये दोन्ही स्प्रिंग असताना स्प्रिंग कॉन्स्टंट किती होतं, के प्लस के 2K झाला. त्याच्यानंतर एक स्प्रिंग रिमूव्ह केली S2 काढून टाकल्यानंतर स्प्रिंग कॉन्स्टंट किती होतंय, के एवढा होतंय. ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी विल बी आपल्याला किती पाहिजे ते माहिती.
माहिती पाहिजे आपल्याला. तर फोर्स इज फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ के. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट के. ह्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण गेलो तर फ्रिक्वेन्सी F2 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी F1 इज इक्वल्स टू अंडर रूट K2 डिवायडेड बाय K1. व्हेरी गुड. F2 डिवायडेड बाय इनिशियल फ्रिक्वेन्सी आहे F इज इक्वल्स टू अंडर रूट K2. K2 ची व्हॅल्यू किती आहे तर K आहे, एक स्प्रिंगच राहिलेली फक्त, आणि K1 ची व्हॅल्यू आहे 2K. ओके, के व्हॅल्यू जर कॅन्सल झाली तर 1/√2 राहते. F2 इज इक्वल टू हा F राईट साईडला गेला इंटू 1 डिवायडेड बाय √2. हे आहे आपलं फायनल आन्सर. समजते? या पद्धतीनं ऑप्शन नंबर कुठला होते तयार बेटा? ऑप्शन नंबर सी आहे. तर लिहून घ्या. फिजिक्स खूप सोपं आहे, फक्त फॉर्म्युले वेळेवर आठवले पाहिजेत असं एक जण विद्यार्थी म्हणत होता. त्याचं खरंय, पण फॉर्म्युला आठवते सर पण करेक्टच आठवत नाही, दुसरंच कुठलं तरी आठवते. ते पण बरोबर आहे त्याचं पण. अरे दररोज वाचा म्हणतोय फॉर्म्युले रताळ्यावर. दररोज वाचा म्हणजे काय करा म्हणतोय? तर फॉर्म्युले सुरुवातीपासून लिहून काढा म्हणतोय. ते ऐकत नाही तर फॉर्म्युले चॅप्टर वाईज लिहायचे, लिहिलेले फॉर्म्युले दररोज रिवाईज करायचे. बघा मग फिजिक्स कसं तुमच्या असं बोटावरती नाचलं पाहिजे. फिजिक्स फॉर्म्युलेच आठवत नाहीत, मग पुन्हा प्रश्न कशावरती सोडवणार आहेत तुम्ही? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. A simple pendulum is suspended from a ceiling of a lift when lift is at rest. Time period is t. With what acceleration should be lift accelerated upward? Upward गेली पाहिजे. अपवर्ड चालली म्हणजे acceleration increase होत आहे, G+A येतोय. In order to reduce the टाइम पिरियड टू T/2. टाइम पिरियड किती झाला पाहिजे? T/2 झाला पाहिजे. मग टाइम पिरियड आणि ॲक्सलरेशनचं रिलेशन असलेला आधी फॉर्म्युला बघू आपण. तर T इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो 2π इंटू अंडर रूट L डिवायडेड बाय G. टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू अंडर रूट न्यूमरेटरला इनवर्स प्रोपोर्शनमध्ये म्हणजे G1 डिवायडेड बाय G2. तर T2 ची व्हॅल्यू किती झालेली आहे? T/2 झालेली आहे. व्हेरी गुड. डिवायडेड बाय टाइम पिरियड, ओरिजिनल टाइम पिरियड T होता, करेक्ट आहे, इज इक्वल्स टू इनिशियल ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रेस्टमध्ये होती, तर G आहे. फायनल ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होते? लिफ्ट अपवर्ड चालली, अपवर्ड म्हणजे याचा अर्थ काय होतो? G+A एवढं ॲक्सलेशन होते त्याचं. तर अपवर्ड जात असताना G+A एवढं ॲक्सलेशन होते. ओके, हा 2 कॅन्सल झाला. लेफ्ट साईडला किती राहतो? 1/2 राहतो. तो 1/2 लिहिला. आणि राईट साईडला काय राहते? तर राईट साईडला राहते G/G+A. G/G+A. आता काय करतो? दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो. स्क्वेअर केल्यानंतर हा 1 राहिला, 2चा स्क्वेअर 4 झाला, स्क्वेअर रूट कॅन्सल होते. G डिवायडेड बाय G+A. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. G+A इज इक्वल टू 4 इंटू G. हा G राईट साईडला जाऊन सबट्रॅक्ट होईल. A इक्वल टू 4G मायनस G. तर A इज इक्वल टू किती येतं हे सबट्रॅक्शन? 3G. A इक्वल टू 3G. ॲक्सेलरेशन किती पाहिजे? 3G एवढं पाहिजे. 3G. ओके, समजतंय? तर लिहून घ्या, सोपा प्रश्न आहे. फक्त ही लिफ्ट अपवर्ड चालली का डाऊनवर्ड चालली तेवढी फक्त कंडिशन लक्षात घ्यायची. लिफ्ट अपवर्ड चालली तर G+A, लिफ्ट डाऊनवर्ड चालली तर G-A एवढं ॲक्सेलरेशन होतंय, ते लक्षात घ्या. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन आहे, द पिरियडिक टाइम ऑफ अ पार्टिकल डुइंग सिंपल हार्मोनिक मोशन इज 4 सेकंड. टाइम टेकन बाय इट टू गो फ्रॉम अ मीन पोझिशन टू हाफ ऑफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज. कॅपिटल टी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 4 सेकंद आहे. आणि टाइम टेकन बाय इट, स्मॉल टी ची व्हॅल्यू विचारलेली आहे, ती पण कुठल्या कंडिशनमध्ये? टू गो फ्रॉम मीन पोझिशन टू हाफ ऑफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, म्हणजे x इज इक्वल टू A/2 एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी किती टाइम लागते? म्हणजे आता हे लक्षात येते का? बघा आपण कुठल्या कंडिशनमध्ये चाललो आता. तर स्मॉल टी ची व्हॅल्यू विचारलेली आहे, टाइम पिरियडची व्हॅल्यू दिलेली आहे, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कुठले यूज करायचंय? तर मीन पोझिशनपासून डिस्प्लेसमेंट सुरू होत असताना x इज इक्वल टू A sin ωt हे इक्वेशन यूज करायचंय. करा सॉल्व पटपट, मग होतंय तुम्हाला येते आन्सर. आता x इज इक्वल टू A sin ωt. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू असते A/2 इज इक्वल्स टू A sin ओमेगा म्हणजे 2π बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी असा फॉर्म्युला आहे. ए कॅन्सल झाला, इकडे राहिला 1/2 इज इक्वल टू साइन इन ब्रॅकेट 2π बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ओके, साईनच्या कुठल्या अँगलला 1/2 व्हॅल्यू येते असं मी विचारतोय प्रश्न. तर साईनच्या कोणत्या अँगलला 1/2 व्हॅल्यू येते? तर साईनच्या π/6 ला म्हणजे 30 डिग्रीला, म्हणजे हा जो अँगल आहे तो π/6 आला पाहिजे.
2 पाय बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी इज इक्वल्स टू हा अँगल आला पाय/6. पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. स्मॉल टी फाईंड करायचं आहे, तर ते फाईंड करण्यासाठी कॅपिटल टी राईट साईडला मल्टिप्लिकेशन गेले. 2 × 6 किती झाला? 12 झाला. व्हेरी गुड. तर आता इथं जी आहे ती कॅपिटल टीची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. 4 डिवायडेड बाय 12. 4ने डिवाइड केलं 1/3 सेकंद एवढा टाईम लागते. असा ऑप्शन आहे का आपल्याकडं? ऑप्शन नंबर डी आहे. समजलं? एकदम सोप्या पद्धतीने आणि सोपा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. फक्त कन्सेप्ट समजून घ्या. उत्तर पाठ करत बसू नका. उत्तर पाठ करून सीईटीला स्कोअर येत नसतंय. ओके. लिहून घ्या. Let L1 be the length of the simple pendulum. Its length changes to L2 to increase the periodic time by 20%. The ratio L2 upon L1. Periodic time increased by 20%. Periodic time increased by 20%. Given बघा T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू इन्क्रीज्ड बाय 20%. एकदम सोप्या भाषेमध्ये मी लिहितोय हे पर्सेंटेजचे क्वेश्चन. हे पर्सेंटेजचे क्वेश्चन आपल्या क्लासच्या पोरांना असे चिल्लरमध्ये तोंडी सॉल्व्ह होणार आहेत मला माहिती आहे. तर बघा इकडं T1ची व्हॅल्यू जी आहे ती 100 घ्या. फायनल T2ची व्हॅल्यू 20% इन्क्रीज झाली म्हणजे किती झाली? ती 120 झाली. त्यातलं एक 0 कॅन्सल करा. तर T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 10. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. हे दिलेला डेटा आहे. तर आपल्याला विचारलं का L2 अपॉन L1. तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला असतो T इज इक्वल्स टू 2 इंटू √L डिवायडेड बाय G. टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. म्हणजेच टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. हे कसं लिहायचं? T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय L1. T2 डिवायडेड बाय T1ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 12/10. L2 डिवायडेड बाय L1चं माहीत नाही तर ते लिहिलं आहे तसं. आता काय करा? स्क्वेअर करा दोन्ही साईडचा. स्क्वेअर जर केला तर हे 12चा वर्ग होतं 144, 10चा वर्ग होतं 100 इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय L1. काय विचारले आपल्याला? L2 डिवायडेड बाय L1 विचारले. करेक्ट आहे. L2 डिवायडेड बाय L1 इज इक्वल्स टू ही 144 भागिले 100 जर डिवाइड केलं तर 1.44 होते. 144 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू 1.44 असा ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर सी आहे. मग ओके, समजतंय ना? आता समजायला लागले सर. चॅप्टर संपत आल्यावर समजायला लागलं काय? अभ्यास झालेला असते तिथपर्यंत सगळे कन्सेप्ट गोळा झालेले असतात. आता इथपर्यंत पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघायचे SHM चॅप्टर समजून घ्यायचं असेल तर. ओके, लिहून घ्या. Next question number. Mass M attached to the spring oscillate with a time period 3 seconds. If the mass M is increased by 0.6 kg, the period increases by 3 seconds. Initial mass M is equal to. टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन असलेला फॉर्म्युला बघायचा आहे. मास दिलेलं आहे आणि टाइम पिरियड दिलेलं आहे. टाइम पिरियड ऑफ द स्प्रिंगचा फॉर्म्युला T इज इक्वल्स टू 2 पाय इंटू √M/K. मी पटपट लिहितो, जरा थोडासा सोपा प्रश्न आहे. टाइम पिरियड T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास. ओके, समजतंय. T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू √M2 डिवायडेड बाय M1. हे सगळं लिहिलं. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज लिहायचं काम करायचं आहे. टाइम पिरियड बघा इकडं. मास M इज अटॅच्ड टू द स्प्रिंग. इनिशियल मास जी आहे ती M आहे. M1ची व्हॅल्यू M लिहिली. ओके, विथ अ टाइम पिरियड ऑफ 3 सेकंद. इनिशियल टाइम पिरियड 3 सेकंद आहे. डिव्हिजनमध्ये येतो. T1ची व्हॅल्यू 3 सेकंद. इफ द मास इज इन्क्रीज्ड बाय 0.6 kg, M प्लस 0.6 kg. हे झालं पार्ट. ओके, पुढं द पिरियड इन्क्रीज बाय 3 सेकंद. ऑलरेडी 3 होता. 3 + 3 किती झाला? 6 झाला. हा आता फायनली नवीन टाइम पिरियड. हे सगळं दिलेलं आहे. असं प्रश्नातलं मी उचलले आणि लिहिले मॅथमॅटिकली. आता याचे फक्त कॅल्क्युलेशन करायचं काम करायचं. तर हा 3 भागाकार होईल, हा 2 येईल आणि दोन्ही साईडचं स्क्वेअर जर केला तर 4 इज इक्वल्स टू न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट सगळं कॅन्सल होतं. डिनॉमिनेटरचं पण राईट साईडचं म्हणा त्याला M प्लस 0.6 डिवायडेड बाय M. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4M इज इक्वल्स टू M प्लस 0.6. M सबट्रॅक्ट झालं. 4M मायनस M इज इक्वल टू 0.6. 4M मायनस M इक्वल टू 3M इज इक्वल टू 0.6. M इज इक्वल टू 0.6 न डिवाइड केलं. डिवायडेड बाय 0.6ला 3 न डिवाइड केलं तर येतं 0.2 येतं. 0.2 हे आपलं फायनल आन्सर येतं. M इज इक्वल टू 0.2 kg. ऑप्शन नंबर बी आहे. समजलं?
मेथड सोप्या आहेत. आहे तेच रेशो 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 लिहिलेले, तर फक्त दिलेल्या कंडिशनमध्ये दिलेला डेटा आहे, पटपट पटपट उचलता आला पाहिजे. ओके, प्रश्न वाचताना समजून घ्या फक्त तुम्ही ते. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. A small sphere oscillates simple harmonically with watch glass whose radius of curvature is 1.6 meter. Radius of curvature R is equal to त्याला लेंथ लिहिलेलं आहे 1.6 मीटर वॉच ग्लासमध्ये. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ द स्पिअर इन सेकंड्स इज टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एल बाय जी असा फॉर्म्युला आहे वॉच ग्लाससाठी एल बाय जी. ओके, हे दोन्ही तर कॅन्सल होते आरामात. कशामुळं कॅन्सल होते? आता होते तर होते कशामुळं पण पायमध्ये आहे पण व्हॅल्यू, त्याच्यामुळे कॅन्सल करायचं नाही. आता 2 पाय आहे तसं राहू द्या. लेंथची व्हॅल्यू किती आहे? 1.6 आहे. डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. ओके, 2 पाय इंटू अंडर रूट 3 डिवाइड केलं तर 0.16 झाला. व्हेरी गुड. 2 पाय इंटू 0.16चं स्क्वेअर रूट येतं 0.4. 4 × 16 0.16. या दोघांचा गुणाकार केला तर 4 2 8 0.8 पाय हे आन्सर आहे. 0.8 पाय ऑप्शन नंबर ए. सोपा प्रश्न होता, एकदम चिल्लर प्रश्न. मी काय सांगितले तुम्हाला भरपूर वेळा, टाइम पिरियडचं फॉर्म्युला टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एम बाय के किंवा एल बाय जी यूज करा. एलच्या जागेवर तुम्हाला कधी ॲम्प्लिट्यूड यूज करा, कधी रेडियस यूज करा, कधी डिस्प्लेसमेंट एक्स यूज करा, काय बी यूज करा. फक्त व्हॅल्यूज ठेवा आणि कॅल्क्युलेशन करा, कुठला ना कुठला ऑप्शन तयार होतेच. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. A spring has certain mass suspended from it and its period of vertical oscillation is T1. The spring is now cut in 2 equal halves and the same mass is suspended from the one of the half. The period of the vertical oscillation is now T2. The ratio T2 upon T1 is विचारलेलं आहे. तर एक इनिशियली एक अशी स्प्रिंग होती, काय म्हणतोय, नो प्रॉब्लेम. त्याचा कॉन्स्टंट के होता, लेंथ एल होती. आता काय केले, त्या स्प्रिंगचे 2 पार्ट केलेले, तर हाफ केलेली आणि त्याची लेंथ किती झाली? हाफ झाली. त्याचा कॉन्स्टंट के2 माहीत नाही आपल्याला. आता लेंथ तर हाफ झाली तेवढं तर माहिती आहे. मग कॉन्स्टंट के2 आधी फाइंड करू. कॉन्स्टंट फाइंड केला की आपल्याला तो यूज करता येईल टाइम पिरियडमध्ये. तर आपल्याला असं रिलेशन माहिती, के इक्वल टू कॉन्स्टंट K1 L1 इज इक्वल्स टू K2 L2. नो प्रॉब्लेम. के इंटू एल इज इक्वल्स टू के2ची व्हॅल्यू माहीत नाही, तेच फाइंड करायची. L2ची व्हॅल्यू हाफ झालेली. स्प्रिंग कट केली आणि एकच पार्ट जोडलेला आहे त्याच्यामधला. ओके, एल एल कॅन्सल झाला, हा 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आला. 2K इज इक्वल्स टू K2 हे एक मिळालं आपल्याला. K1ची व्हॅल्यू के आहे, K2ची व्हॅल्यू 2K आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती ना, टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एम बाय के. टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्स्टंट T2 डिवायडेड बाय T1 विचारलेलं आहे. तर स्प्रिंग कॉन्स्टंट रेशिओमध्ये लिहिला मी स्क्वेअर रूटमध्ये. मास आणि 2 पाय तर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. T2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू K2, T1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू K1. फक्त K1 आणि K2च्या व्हॅल्यू ठेवा, डायरेक्ट आन्सर मिळून जाते. तर K1ची व्हॅल्यू आहे के आहे आणि K2ची व्हॅल्यू आहे किती? 2K आहे. के कॅन्सल झाला, 1/√2 हे आन्सर मिळते आपल्याला. 1/√2 इज बी ऑप्शन. व्हेरी गुड. तर हे आधी लक्षात घ्यायचं आहे. इथं थोडंसं बरेचसे विद्यार्थी मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की विद्यार्थी ज्यावेळेस स्प्रिंग कट केली असा काही पार्ट आलेला असेल तर तिथं निग्लेक्ट करतात, किंवा स्प्रिंग कट केली अर्धी केली म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट हाफ होते असं काहीतरी उगा अंदाजे काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न करतात. उलटं होतं हे. स्प्रिंग हाफ केली तर टाइम त्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे त्याच्या के टाइम्स होते, म्हणजे त्याच्या एन टाइम्स होते. जेवढं कट केले तर स्प्रिंगचे तेवढ्या टाइम स्प्रिंग कॉन्स्टंट वाढते. त्याचं हाफ केली तर डबल होईल असं त्याचं माझं म्हणणं आहे. ओके, तर स्प्रिंग कट केली म्हणजेच तेवढ्या पार्टमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये नाही, ते इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये टाइम पिरियड वाढतं, हे लक्षात घ्यायचं इथं. त्याच्यानुसार मग परत एकदा, स्प्रिंग ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस स्प्रिंग कट केल्यानंतर त्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो स्प्रिंग कॉन्स्टंट इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये वाढते लेंथच्या. ओके, इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये असते. मग या पद्धतीनं आपण जर यूज केला फॉर्म्युला तर आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंटची करेक्ट व्हॅल्यू मिळते आणि ती व्हॅल्यू टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यात वापरता येते. या पद्धतीने लिहून घ्या. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे. The masses 500 gram, 300 gram and 100 gram are suspended from the end of the spring as shown in figure are in equilibrium. When the 500 gram mass is removed, the system oscillates with the time period 3 seconds. And when the 300 gram is also removed, अजून पुन्हा 2-3 पण काढले तर oscillate with the time period of. time period किती असेल ते विचारलेलं आहे. टाइम पिरियड आणि मासचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. तर टाइम पिरियड आणि मासचा फॉर्म्युला असा आहे, टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एम डिवायडेड बाय के.
कॉन्स्टंट स्प्रिंग तर सेम ठेवली, 2π कॉन्स्टंट आहे, T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू √EM2 डिवायडेड बाय EM1. काही किती विचित्र पद्धतीने दिलेला असू द्या क्वेश्चन, तर त्याला सोपं करायची पद्धत आपल्याकडे आहेत सगळे पर्याय. ओके, आता मी याच्यामध्ये बघा काय म्हणतोय, तर T2 डिवायडेड बाय इनिशियल टाइम पिरियड जो आहे तो किती आहे, 3 सेकंदाचा आहे, इज इक्वल टू मासचं बघू काय म्हणणं आहे ते, तर मास M2 आणि M1. इनिशियली बघा इकडं, वेन 500 ग्रॅम मास रिमूव्ह केलं, पहिल्यांदा 500 ग्रॅम मास जर काढून टाकलं तर राहते किती, 100 आणि 300 टोटल इनिशियल मास हे 400 ग्रॅम राहते. परत एकदा ऐका, पहिल्यांदा 500 ग्रॅम मास काढून टाकलं तर त्यावेळेस राहते 400 ग्रॅम. पुन्हा आणखीन पुढे काय दिलेलं आहे, 300 ग्रॅम आल्सो रिमूव्ड, पुन्हा अजून 300 पण काढून टाकलं, राहते किती, इथं फक्त 100 ग्रॅम राहते. या पद्धतीने असा प्रश्न आहे. मग ह्याला जर कॅल्क्युलेट केलं आपण, तर T2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, हे दोन्ही कॅन्सल झाले आणि 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2 येते. T2 इज इक्वल्स टू 3/2 म्हणजेच 1.5 सेकंद असं आपलं फायनल आन्सर आहे. बी ऑप्शन आहे. हे व्हॅल्यूज बदलून काही येऊ शकते, फक्त टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन असल्यावर फॉर्म्युला लिहून घ्या, सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होईल तुम्हाला. ओके, लिहून घ्या. परीक्षा जवळ आली की टेन्शन वाढत चालते बघा. आता 11 तारखेपासून पेपर आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे. फॉर्म्युले लिहून काढा म्हणलं होतं तुम्हाला. फॉर्म्युले जर लिहिलेले असतील तर फक्त फॉर्म्युले रिवाईज करा शेवट टप्प्यामध्ये. आता 100% फॉर्म्युले, फुल पाठांतर फॉर्म्युले. कंडिशन म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या क्वांटिटीला काय नाव आहे हे आधी लक्षात घ्या. बऱ्याचशा क्वांटिटी पूर्ण सिलेबसमध्ये सेम दिसते. आता कसं, जसं कॅपिटल आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पण आहे, कधी करंट पण आहे. म्हणजे आणखीन कन्फ्युजन कुठं, तर टाईम पिरियड ऑफ अँग्युलर SHM मध्ये ऑसिलेटिंग बार मॅग्नेटचा टाइम पिरियड आहे, तिथं कन्फ्युजन होतं. T = 2π √I डिवाइड बाय MB. तो आय म्हणजे काय, करंट वाटते का मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर आपण नाही, तर तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. असं कन्फ्यूज करणारी क्वांटिटी आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा, व्यवस्थित प्रिपरेशन करत चला. आता आपण परत SHM कडे येऊ, सिलेबसच्या बाहेर चाललो होतो. बघा, हे बॉब ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ मास M परफॉर्म्स SHM विथ एम्प्लिट्यूड A, टाइम पिरियड T, कायनेटिक एनर्जी ऑफ द पेंडुलम ॲट डिस्प्लेसमेंट X इज इक्वल टू A/2 विल बी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, किती असतो तो, 1/2 M ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट A स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. तर ह्या X स्क्वेअरची व्हॅल्यू A/2 लिहावी लागेल, 1/2 इंटू M. ओमेगाची व्हॅल्यू पण लिहिता येते आपल्याला, 2π बाय कॅपिटल T टाइम पिरियडमध्ये लिहायला सांगितलं आहे, आणि इंटू हा A स्क्वेअर मायनस Xची व्हॅल्यू पण लिहितो मी A/2 ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज केला. लय मोठ्या व्हॅल्यू लिहिलेल्या नाहीत, काय नाही. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आणि X स्क्वेअरची व्हॅल्यू लिहिली. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू 2π/T ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो मी, 1/2 इंटू M इंटू 4π स्क्वेअर डिवायडेड बाय T स्क्वेअर, आणि इंटू हा ब्रॅकेटमध्ये लिहिला A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ओके, तर ह्यातला एक 2 आणि ह्यातला एक 2 कॅन्सल झाला. न्यूमरेटरला काय राहतंय, तर 2π स्क्वेअर M डिवायडेड बाय कॅपिटल T स्क्वेअर, आणि हे स्क्वेअर हे ब्रॅकेटमधलं राहिलं 4A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर, 3A स्क्वेअर डिवायडेड बाय 4. हे एक 2 आणि ह्यातला एक 2 कॅन्सल झाला. हे राहिलेलं आन्सर राहतंय 3/2. 3/2 कुठं दिसतंय, 3/2 सगळ्याच ठिकाणी दिसतंय. आता कुठं, बी आणि डी ऑप्शनमध्ये दिसते, ह्या दोन ऑप्शनमध्ये. पण न्यूमरेटरला 3π स्क्वेअर M A स्क्वेअर, π स्क्वेअर M A स्क्वेअर, π स्क्वेअर M A स्क्वेअर, डी ऑप्शन दिसते आपल्याकडं. π स्क्वेअर M A स्क्वेअर डी ऑप्शनमध्ये दिसते. इथं A स्क्वेअर नाही दिसत, म्हणून बी ऑप्शन नाही घेतला मी. कळतंय, 3/2 तर तयार झालेलं आहे सेपरेट. सगळं लिहायची गरज नाही. एकंदरीत चॅप्टर आता आपलं लास्ट टप्प्यामध्ये आहे. शेवटचे काही प्रश्न राहिलेले इथं. SHM चॅप्टरचा आज एंड होते, तर बघू आपण. बॉडी एक्झिक्युट्स SHM अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स F1 विथ टाइम पिरियड T1. द फोर्स चेंज टू F2, इट एक्झिक्युट्स SHM टाइम पिरियड T2. If both the forces F1 and F2 act simultaneously in the same direction on the body, its time period is. ओके, तर आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू. तर हा काल क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. डबल एकदा रिपीट झाला आहे, डबल नाही 4-5 वेळा रिपीट झाला आहे. फक्त आपण इथं 2-3 वेळाच लिहिलेला आहे, दुसरी वेळ फक्त आता लिहायची. तर बघा इकडे कसं तयार होते. तर फोर्सचा फॉर्म्युला असतो F इज इक्वल टू MA असा असतो. ए म्हणजे ओमेगा स्क्वेअर इंटू X असा असतं फॉर्म्युला. F इज इक्वल टू M ओमेगा स्क्वेअर इंटू X. तर मी काय करतो आता, ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला F1 लिहिलं मी. F1 इज इक्वल टू M ओमेगा 1 स्क्वेअर इंटू X. ओमेगा 1 स्क्वेअर का, त्याचा टाइम पिरियड इथं आहे. ह्याच्यामध्ये टाइम पिरियड मास आणि एक्सचं काही दिलेलं नाही, ती कॉन्स्टंट ठेवलं. ओके, तर ह्याच्यामध्ये ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल्स टू F1 डिवायडेड बाय MX हा एक घेतला. आणखीन सिमिलरली ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू F2 डिवायडेड बाय MX घेतला. नो प्रॉब्लेम. नाव
थर्ड ओमेगा 3 स्क्वेअर, त्याला आपण ओमेगा स्क्वेअर म्हणू, आपल्याला ओमेगा 3 म्हणा किंवा ओमेगा म्हणू आपण, ते कॉमन नसताना दोन्ही फोर्स ॲक्ट होत असताना जो ओमेगा आहे तो मी ओमेगा स्क्वेअर लिहितो. मी काय म्हणतो परत एकदा ऐका, ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू बोथ फोर्सेस ॲक्टिंग F1 प्लस F2 ॲक्ट होत असताना ओमेगा स्क्वेअर. ही काय, हा फॉर्मॅट फिक्स पॅटर्न एक तयार झाला आपल्याकडं. MX कॉन्स्टंट आहे, हे MXनं सेपरेट डिवाइड जर केलं तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू F1 डिवायडेड बाय MX प्लस F2 डिवायडेड बाय MX. आता आपल्याला सगळं माहिती आहे. आता काय माहिती बरं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू F1 अपॉन MXची व्हॅल्यू ओमेगा 1 स्क्वेअर माहिती, व्हेरी गुड. आणि F2 अपॉन MXची व्हॅल्यू ओमेगा 2 स्क्वेअर माहिती, व्हेरी गुड. ओमेगाचा फॉर्म्युला 2π/t असते. 2π/t ब्रॅकेट स्क्वेअर सगळं लिहिलं आपण. 2π/t ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2π/t1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2π/t2 ब्रॅकेट स्क्वेअर, व्हेरी गुड. 2π/t त्यांचा स्क्वेअर सगळा कॉमन निघाला आणि कॅन्सल झाला, तर इथं राहते 1/t स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/t1 स्क्वेअर प्लस 1/t2 स्क्वेअर. राईट साईडचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याचं मी काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करतो. 1/t स्क्वेअर इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन t2 स्क्वेअर प्लस t1 स्क्वेअर, t2 स्क्वेअर प्लस t1 स्क्वेअर. नाव डिव्हिजनमध्ये t2 इंटू t1, व्हेरी गुड. आता रेसिप्रोकल केलं ह्याचा टी स्क्वेअर, ह्याचा पण स्क्वेअरच आहे डिव्हिजनमध्ये, ओके. टी स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा रेसिप्रोकल केला तर डिव्हिजनमध्ये होता तो न्यूमरेटर आला t1 स्क्वेअर इंटू t2 स्क्वेअर डिवायडेड बाय, आणि हे राहिलं t2 स्क्वेअर प्लस t1 स्क्वेअर किंवा t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर आहे. टाइम पिरियड असं असेल तर, नसेल तर स्क्वेअर रूट घ्यायचं मग दोन्ही साईडचं. तर ह्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर टी येईल, आणि ह्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट निघतं t1 इंटू t2, डिव्हिजनमधलं स्क्वेअर रूट नाही निघत तर कॉमन स्क्वेअर रूटमध्ये राहते असं t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर. हे पण आन्सर आहे. तर t1 इंटू t2 अपॉन अंडर रूट t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर. न्यूमरेटरला t1 इंटू t2, डिव्हिजनमध्ये ॲडिशन t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर. डी ऑप्शन आहे. हा एक क्वेश्चन थोडासा चॅलेंजिंग आहे ह्या चॅप्टरमध्ये. रिपीट जर झाला तर सॉल्व्ह करता आला पाहिजे मित्रांनो. हा क्वेश्चन जवळपास 5-6 वेळेस रिपीट झालेला आहे. तर आपण इथं फक्त काल एकदा घेतलं आणि आज एकदा परत एकदा सॉल्व्ह केलेला आहे. अजून जर पुढे आला तर सॉल्व्ह करून देणार नाही. तुमचं तुम्ही प्रिपेअर करायचं, न बघता लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लिहून घ्या. क्वेश्चन आहे, टू आयडेंटिकल स्प्रिंग्स ऑफ कॉन्स्टंट K आर कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल as shown in figure. The mass M is suspended from them. The ratio of their frequencies in series to parallel combination will be. आता सिरीज आणि पॅरल मध्ये जोडल्यानंतर डायग्राम तर दिसत नाही, मी जोडतो एकदा. सिरीज मध्ये जोडलेले असेल तर हे असे जोडलेले असणार आहेत दोन स्प्रिंग, ओके, आणि मास M असणार आहे त्याला. आणि दुसऱ्या पॅरल मध्ये जोडलेले असेल तर त्यांचं मास कॉमन M हे झालं. आणि याच्यामध्ये आता ह्याचा कॉन्स्टंट K आहे आणि याचा पण कॉन्स्टंट K आहे, आयडेंटिकल आहे तर आयडेंटिकल आहेत. मग सिरीजमध्ये कॉन्स्टंट किती होतंय तर डिवाइड होतंय तर तो K/2 होतो, आणि पॅरलमध्ये कॉन्स्टंट किती होतंय ॲड होतंय, म्हणजे किती झाला तो 2K झाला. द रेशिओ ऑफ देअर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. फ्रिक्वेन्सी F इज इक्वल्स टू 1/2π अंडर रूट K/M. नाव फ्रिक्वेन्सी F1 डिवायडेड बाय F2 इज इक्वल्स टू काय लिहितो मी, अंडर रूट K1 डिवायडेड बाय K2. एक लिहून घ्या. K1ची व्हॅल्यू किती आहे, K/2, म्हणजे सिरीजमध्ये ते K/2 लिहिला, ओके. आणि K2ची व्हॅल्यू म्हणजे 2K. K कॅन्सल होते, याच्यामध्ये राहते काय, न्यूमरेटरला 1 राहते, डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट 4, तर 1/2 हा फायनल आन्सर आहे. 1/2 ऑप्शन नंबर ए आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला F इज इक्वल टू 1/2π अंडर रूट K/M. ह्याच्यानुसार आपण सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचं लिहिलं स्प्रिंग कॉन्स्टंट, ओके. नेक्स्ट आहे, अ पेंडुलम परफॉर्म्स एसीच्या मध्ये टाइम पिरियड रूट 3 सेकंड इन अ स्टेशनरी लिफ्ट जागेवरती असणारा टाइम पिरियड रूट 3 सेकंड, T1 इज इक्वल टू रूट 3 सेकंड. इफ लिफ्ट मूव्स अपवर्ड डायरेक्शन चालली, G+A होतं हे, आणि पिरियड ऑफ द पेंडुलम विल बी. आधी टाइम पिरियडचा फॉर्म्युला T इक्वल टू 2π इंटू अंडर रूट L डिवायडेड बाय G असा फॉर्म्युला आहे. आता मी काय करतो बघ बेटा, काय म्हणतोय तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला T2 डिवायडेड बाय T1 इनवर्स प्रपोर्शनल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे याला G1 डिवायडेड बाय G2 असं लिहिलं.
इनिशियल फायनल टाइम पिरियड आपल्याला फाईंड करायचा आहे. इनिशियल टाइम पिरियड जो आहे तो √3 सेकंदमध्ये आहे, इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू लिहिली सगळे. G1ची व्हॅल्यू जी लिहिली आणि G2ची व्हॅल्यू जी आहे ती किती असणार आहे, G+A एवढी असणार आहे. G+A अपवर्ड चालली लिफ्ट, तर एवढं ॲक्सलरेशन वाढणार त्याचं. ॲडिशन करू आपण. G+A T2 डिवायडेड बाय √3 इज इक्वल्स टू √G डिवायडेड बाय G+A ची व्हॅल्यू G/3. ओके, आता आपल्याला काय करायचे, ॲडिशन करून घ्यायची. T2 डिवायडेड बाय √3 इज इक्वल्स टू न्यूमरेटरला G लिहिला, डिनॉमिनेटरमध्ये 3G + G 4G डिवायडेड बाय 3. हा 3 न्यूमरेटरला जाईल ना आता. ओके, T2 डिवायडेड बाय √3 इज इक्वल्स टू 3 न्यूमरेटरला गेला तर 3G डिवायडेड बाय 4G. जी व्हॅल्यू कॅन्सल झाली. नाव T2 डिवायडेड बाय √3 इज इक्वल्स टू √3 डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर रूट 2 झाला. √3 मल्टिप्लिकेशनमध्ये नेला. T2 इक्वल टू √3 इंटू √3 3 होतं, 3/2. 3/2 म्हणजे 1.5 सेकंद. हे आन्सर आहे फायनल. 1.5 सेकंद. ऑप्शन बी आहे ना आपल्याकडे, आहे. समजतंय? समजतंय, लिहून घ्या. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन आहे, द मास M1 इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग ऑफ निग्लिजिबल मास. अ स्प्रिंग इज पुल्ड स्लाइटली डाउनवर्ड डायरेक्शन अँड रिलीज द मास परफॉर्म्स एसएचएम ऑफ टाइम पिरियड T. ओके, मास दिले आणि त्याचं टाइम पिरियड दिलं आहे. मास इज इन्क्रीज्ड बाय M2, म्हणजे M1 होतं आधी, त्याच्यामध्ये M2 ॲड केलं आहे, त्यावेळेस टाइम पिरियड T2 होतं आहे. तर रेशो M2/M1 विचारलेला आहे. तर काय आहे फॉर्म्युला आपल्याला बघावं लागेल आधी. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला असो T इज इक्वल्स टू 2π इंटू √M डिवायडेड बाय K. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे. तर आपण असं लिहिलं, T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू √M2 म्हणजेच फायनल मास डिवायडेड बाय इनिशियल मास. ओके, तर T1 कधी आहे, टाइम पिरियड T कधी आहे, T1 टाइम पिरियड घेतला आपण तो. तर T1 टाइम पिरियड कधी असतो, मास M1 जोडलेला असताना, असं आहे. आणि T2 टाइम पिरियड कधी असतो, तर मास इज इन्क्रीज्ड बाय M2, म्हणजे इनिशियल मास M1 होतं, त्यात M2 ॲड केलेला आहे. या पद्धतीने होते. आता दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला सोयीस्कर होईल कॅल्क्युलेशन करायला. T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर इज इक्वल्स टू, स्क्वेअर केला तर M1 स्क्वेअर नाही होणार, तो स्क्वेअर रूट फक्त कॅन्सल होईल त्याचं. M1 + M2 डिवायडेड बाय M1. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आपल्याला M2/M1 फाईंड करायचं आहे, त्याच्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. जर डिव्हिडंडो केलं तरी सोयीस्कर आहे. डिव्हिडंडो करता येईल का, येते. पण आता नाही आठवत तुम्हाला, इयत्ता 9वीचा रेशिओ अँड प्रोपोर्शन चॅप्टर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करतो. T2 स्क्वेअर इंटू M1 इज इक्वल टू T1 स्क्वेअरनं दोघांना मल्टिप्लाय केलं, T1 स्क्वेअर M1 प्लस T1 स्क्वेअर M2, T1 स्क्वेअर M2. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे, तर कॉमन व्हॅल्यू असलेला जो पार्ट आहे, सेम मास असलेला, तर एकत्र आणल्या व्हॅल्यू, M1ची व्हॅल्यू एकत्र आणल्या, लेफ्ट साईडला आणलं ते, तर ते आपल्याला काय मिळते बघा. इकडे काय म्हणतोय, T2 स्क्वेअर M1 मायनस T1 स्क्वेअर M1 इज इक्वल्स टू, हा राहिला T1 स्क्वेअर M2. मी काय केलं याच्यामध्ये, तर मास सेम असलेल्या व्हॅल्यू एकत्र आणल्या. मासची व्हॅल्यू कॉमन निघेल त्याच्यामधून, M1 कॉमन निघतंय. राहिलं काय याच्यामध्ये, तर T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर राहतंय. T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर, समजतंय ना. ओके, तर इज इक्वल टू राईट साईडला T1 स्क्वेअर इंटू M2 राहतंय. T1 स्क्वेअर इंटू M2. फायनली आपल्याला M2/M1 फाईंड करायचं. राईट साईडला M2 आहे डिव्हिजनमध्ये, लेफ्ट साईडला M1 आहे, तो डिव्हिजनमध्ये येतोय तो. आणि लेफ्ट साईडचे राहिलेले टर्म जे आहे ते आपला आन्सर असेल. म्हणजे काय, एकच मिनिट, हा स्क्वेअर जो आहे तो आपला ब्रॅकेट स्क्वेअर झालेला आहे चुकून. तो ब्रॅकेट स्क्वेअर नसून तो आहे फक्त T1 स्क्वेअर, आहे T1 स्क्वेअर. आता इथं राहिलं काय, T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर, आणि हा डिवायडेड बाय T1 स्क्वेअर डिव्हिजनमध्ये आणला. तर ही आपलं आन्सर मिळते. M2/M1ची व्हॅल्यू T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर, T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिवाइड बाय T1 स्क्वेअर. ऑप्शन नंबर C आहे असं आपल्याकडे. समजते. थोडासा वेगळा क्वेश्चन होता, पण कॅल्क्युलेशन आहे ते कॉमन रेग्युलरचेच कॅल्क्युलेशन आहेत, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन, पेंडुलम क्लॉक इज रनिंग फास्ट, टू करेक्ट इट्स टाइम वी शुड. बघा इकडं फास्ट रन होतंय, फास्ट रनिंग. पेंडुलम क्लॉक जर फास्ट रनिंग असेल म्हणजे त्याचा टाइम पिरियड काय झाला, डिक्रीज झाला.
टाइम पिरियड डिक्रीज झाला. मग आता काय करायचं आहे, टू करेक्ट इट्स टाइम आपल्याला करेक्ट करायचा आहे. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बघा, टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एल डिवायडेड बाय जी. टाइम पिरियड डिक्रीज झाला आहे तो टू इन्क्रीज टाइम पिरियड, टू इन्क्रीज करेक्ट करायचं असेल तर इन्क्रीज करावं लागेल. टू इन्क्रीज टाइम पिरियड इन्क्रीज करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. देन लेंथ शुड बी इन्क्रीज्ड, लेंथ इन्क्रीज करावं लागेल आपल्याला. काय करावं लागेल, इन्क्रीज द लेंथ ऑफ द पेंडुलम. ऑप्शन नंबर सी आहे, ही मेथड आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर हे आधी उलट लक्षात ठेवावं लागेल. काय तर पेंडुलम क्लॉक जर फास्ट रन व्हायला लागले म्हणजे पटपट पटपट ऑसिलेट व्हायला लागले, याचा अर्थ काय होतो, टाइम पिरियड कमी झाला त्याचा. ठीक आहे, सिंपल आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. Particle connected to the end of the spring executes SHM with time period T1 while the corresponding period of the another spring is T2. Period of oscillation with two spring in series इट्स टी. देन बघा इकडं आता सिरीजमध्ये जोडल्यानंतर काय होते टाइम पिरियडचा फॉर्म्युला. तर इनिशियल टाइम पिरियडचा फॉर्म्युला जो आहे तो टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एम डिवायडेड बाय के. एम डिवायडेड बाय के. आता दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला मी तर ह्याला इनिशियल टाइम पिरियड T1 घेतला. T1 स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू एम डिवायडेड बाय के. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. सिमिलरली करस्पॉन्डिंग T2 टाइम पिरियड दिसतंय आपल्याला एक. T2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर इंटू एम while the corresponding period of another spring is, स्प्रिंग कॉन्स्टंट ह्याचा K1 घेतला आपण. दुसरं आहे मास एम डिवायडेड बाय K2. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता नवीन काय केलं याच्यामध्ये, द पिरियड ऑफ ऑसिलेशन विथ टू स्प्रिंग्स इन सिरीज. स्प्रिंग सिरीजमध्ये असतील तर स्प्रिंग्स इन सिरीज K1 आणि K2 वेगवेगळे कॉन्स्टंट आहेत, तर त्यांचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K इन सिरीज इज इक्वल्स टू 1/K1 प्लस 1/K2 असा होते. तर हे आपल्याला व्हॅल्यू ठेवावं लागेल. न्यू टाइम पिरियड सिरीजमध्ये असताना तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू एम डिवायडेड बाय के एस. 1/KS ची व्हॅल्यू 1/K1 प्लस 1/K2 असं लिहिता येईल. टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू एम व्हॅल्यू ठेवली तशीच. 1/KS ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहितो मी 1/K1 प्लस 1/K2. समजते का. तर 4 पाय स्क्वेअर एम न ब्रॅकेटमध्ये दोघांना मल्टिप्लाय केलं. टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू M/K1 प्लस 4 पाय स्क्वेअर एम न मल्टिप्लाय केलं 4 पाय स्क्वेअर इंटू M/K2. व्हेरी गुड. आता ह्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या आपण 1 आणि 2 मधल्या, तर आपल्याला फायनल आन्सर मिळतंय टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर M/K1 ची व्हॅल्यू T1 स्क्वेअर असते. T1 स्क्वेअर प्लस 4 पाय स्क्वेअर M/K2 ची व्हॅल्यू इकडं T2 स्क्वेअर आहे. T2 स्क्वेअर हे थोडंसं जरा विचित्र कॅल्क्युलेशन आहे. आणि जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला लेफ्ट साईडचं स्क्वेअर रूट दिसेल, राईट साईडची स्क्वेअर रूटमध्ये टर्म दिसती. तर आन्सर नंबर ए आहे, ऑप्शन नंबर ए. टी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर, ऑप्शन नंबर ए. ही मेथड समजून घ्या. थोडासा वेगळा क्वेश्चन होता, कॅल्क्युलेशन थोडे एक्स्ट्रा होते. तर कॅल्क्युलेशन कशी करायची ही मेथड समजून घेण्यावरती भर द्या. आणि फॉर्म्युल्याची अरेंजमेंट कशी करायची, बेसिक फॉर्म्युले, सिरीज पॅरल कॉम्बिनेशन, हे टाइम पिरियडचा फॉर्म्युला कसं यूज केला बघून घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. The equation of simple harmonic wave is given by y is equals to 5 sin pi by 2 न जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं 100 डिवाइड बाय 2 म्हणजे 50 पाय टी. 50 पाय टी मी डायरेक्ट लिहितो इथं. 50 पाय टी मायनस पाय एक्स बाय 2. पाय एक्स डिवायडेड बाय 2. पाय बाय 2 न मल्टिप्लाय केलंय. X in Y are in meter, time in second is. The period of the wave is. टाइम पिरियड फाइंड करायचं तर हा ओमेगा टीचा फॉर्म्युला असतो. देअरफॉर ओमेगा इज इक्वल्स टू 50 पाय असा फॉर्म्युला असतो. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय कॅपिटल टी इज इक्वल्स टू 50 पाय आहे. पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. 50 डिव्हिजनमध्ये 2 डिवायडेड बाय 50 इज इक्वल्स टू कॅपिटल टी इज इक्वल्स टू 1/25. 25 ने डिवाइड केलं, एकला भाग जात नाही, 0 लिहिला. डेसिमल पॉईंट दिला, 10 झाला, अजून एक 0 झाला, 100 झाला, 25 100, 0.04 सेकंद इज द आन्सर, ऑप्शन नंबर डी. तर या पद्धतीनं हा आपला SHMचा लास्ट क्वेश्चन होता. आणि SHM चॅप्टर इथं आपला हॅपीली आणि सक्सेसफुली कंप्लीट होतंय. तर आपण पुढचा चॅप्टर उद्याच्या लेक्चरमध्ये चालू करू. तर इथं आपला SHM चॅप्टरचा
एंड करू. तर सगळे लेक्चर जे आहेत एस-एच-एमचे केअरफुली लिहून घ्यायचे, तर वाचायचे, तर बघायचे सगळं व्यवस्थित केअरफुली आणि प्रिपेअर एकदम स्ट्राँग पद्धतीनं प्रिपरेशन करायचं आहे. ओके. थँक यू.